विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वसंत खरात, संगमनेर महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग. संगमनेर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अंडरस्टँडिंग इंडिया हा एक नवीन विषय आहे. त्याच्या अंतर्गत इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा पेपर आहे. त्याचे वेगवेगळे जे काही आपण लेक्चर सिरीजमध्ये व्हिडिओ बनवत आहोत, त्यातला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे भारतीय राज्यघटनेतील 44वी घटना दुरुस्ती. याबद्दल आपण आज विश्लेषण करणार आहोत. भारतीय राज्यघटनेमध्ये आत्तापर्यंत जवळपास 100हून अधिक दुरुस्त्या गेल्या 70 वर्षांमध्ये झालेल्या आहेत. त्यातल्या काही 2-4 घटना दुरुस्त्या ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाची घटना दुरुस्ती म्हणजे 44वी घटना दुरुस्ती आहे. आता राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करणे म्हणजे घटनेत बदल करणे. घटनेत बदल करणे म्हणजे अख्खी घटना बदलणे नव्हे, तर घटनेतल्या एखाद्या कलमात बदल करणे, एखादं नवीन कलम त्यामध्ये समाविष्ट करणे किंवा जुन्या कलमामध्ये दुरुस्ती करणे वगैरे किंवा ते बाद करणे, या अर्थाने ती घटना दुरुस्ती. आता घटना दुरुस्ती का करावी लागते, तर साधं उदाहरण आहे, साधी बाब आहे की समाज हा परिवर्तनीय आहे, समाज हा गतिशील आहे. समाजामध्ये सातत्याने बदल होत राहतात, स्थित्यंतर होत राहतं. जसा समाज बदलत जातो तशा समाजाच्या गरजा बदलतात, समाजाच्या अपेक्षा बदलतात, लोकांच्या अपेक्षा बदलतात, इच्छा बदलतात, आवडीनिवडी बदलतात. आणि बदलत्या काळानुसार राज्याला काही नवीन कायदे बनवावे लागतात, राज्याला किंवा सरकारला आपल्या धोरणामध्ये बदल करावे लागतात. काही गोष्टी टाकाऊ बनतात आणि काही गोष्टी नव्याने निर्माण कराव्या लागतात. काही कायदे हे कालबाह्य ठरतात आणि काही नवीन कायदे तयार करावे लागतात. त्या अनुषंगाने घटना दुरुस्ती करावी लागते, घटनेमध्ये बदल करावा लागतो, घटनेमध्ये संशोधन करावं लागतं. त्याचाच एक भाग म्हणून या घटनेमध्ये गेल्या 70 वर्षामध्ये अनेकदा घटना दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. कारण सामाजिक स्थित्यंतर हे होत गेलेलं आहे आणि त्या कसोटीवर खरं उतरलं गेलं पाहिजेत राज्य किंवा शासन, आणि त्या अनुषंगाने घटना दुरुस्त्या कराव्या लागतात. घटना दुरुस्ती म्हणजे काय, तर घटना दुरुस्ती म्हणजे भारतीय संविधानात बदल करण्याची ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया संविधानाच्या चौकटीत राहून आवश्यक बदल किंवा सुधारणा करण्यासाठी वापरली जाते. घटना दुरुस्ती आवश्यक आताच म्हटल्याप्रमाणे की काळानुसार समाजाच्या गरजा आणि अपेक्षा बदलतात, त्यामुळे संविधानात बदल करणे आवश्यक होते. नवीन कायदे किंवा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी संविधानात बदल करावा लागतो. आणि काही वेळा संविधानातील काही दुरुस्ती तरतुदी ह्या स्पष्ट नसतात, त्यामुळे दुरुस्ती करून त्या स्पष्ट करणे आवश्यक असतं. या 3 कारणामुळे घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते. घटना दुरुस्तीची प्रक्रिया. आता घटना दुरुस्ती करायची म्हणजे काय उठसूट घटना दुरुस्ती करता येत नसते, त्याची एक प्रक्रिया आहे, त्याची एक प्रोसेस आहे. सरकारला मर्जीला वाटेल तेव्हा घटना दुरुस्ती त्यांच्या मर्जीप्रमाणे करता येत नाही, तर त्यासाठी एक प्रोसेस जी आहे ती प्रोसेसच अवलंबवावी लागते. त्या प्रोसेसच्या माध्यमातून घटना दुरुस्ती करता येते, त्याला म्हणतात घटना दुरुस्ती प्रक्रिया. भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार घटना दुरुस्ती प्रक्रिया राबवावी लागते किंवा घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. 3 प्रकारच्या घटना दुरुस्त्या आहेत. संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती, संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती आणि संसदेच्या विशेष बहुमताने व निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीने घटना दुरुस्ती करता येते. साध्या बहुमताने म्हणजे दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या मतदान करणाऱ्या सदस्यांच्या निम्म्याहून एक अधिक या साध्या बहुमताने दुरुस्ती करता येते घटनेच्या काही कलमामध्ये, काही भागामध्ये. दुसरी बाब अशी आहे की संसदेचे जे 2 सभागृह आहेत त्या 2 सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निम्म्याहून अधिक सदस्य संख्येने आणि सभागृहात प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांच्या बहुमतानेच घटनेमध्ये बदल करता येतो, घटनेत दुरुस्ती करता येते. हा दुसरा प्रकार आहे. आणि तिसरा प्रकार म्हणजे पुन्हा परत दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% अधिक सदस्य संख्येने व सभागृहात उपस्थित राहून मतदान करणाऱ्या एकूण सदस्यांच्या 2/3 बहुमताने आणि निम्म्याहून किंवा निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीनेच घटनेमध्ये बदल करता येतो. अशा प्रकारचे 3 पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती केली जाऊ शकते.
आता ही जी 44वी घटनादुरुस्ती आहे, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की 1978च्या जनता पक्षाच्या राजवटीमध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. 42व्या घटनादुरुस्तीद्वारे राज्यघटनेमध्ये फार आमूलाग्र बदल केले गेले होते. खरं तर 42वी राज्य घटनादुरुस्ती म्हणजे एक मिनी राज्यघटनाच असं त्याला एक संबोधन दिलं गेलं. आणीबाणीच्या काळात ती घटनादुरुस्ती केली गेली. आणीबाणीचा काळ संपला. 1977ला निवडणुका झाल्या आणि 1977च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. जनता पक्ष सत्तेमध्ये आला आणि त्या जनता पक्षाच्या राजवटीमध्ये ही 1978 साली 44वी घटनादुरुस्ती करण्यात आली. या घटनेतील ज्या काही प्रमुख तरतुदी आहेत त्या याप्रमाणे: लोकसभा आणि विधानसभांचा कार्यकाळ पुनर्स्थापित करण्यात आला. याचा अर्थ असा आहे की भारताने स्वातंत्र्य स्वीकारल्यानंतर भारतीय संघराज्य स्थापन झालं. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली. त्या राज्यघटनेद्वारे संसदेचं जे कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा, त्या लोकसभेचा आणि राज्य विधिमंडळाच्या विधानसभांचा कार्यकाल घटनेद्वारे 5 वर्ष इतका निश्चित करण्यात आला होता. मात्र 42व्या घटनादुरुस्तीने हा कार्यकाल 5 वर्षावरून 6 वर्ष केला गेला आणि नंतर जी घटनादुरुस्ती झाली 44वी, त्या घटनादुरुस्तीने परत 6 वर्षाऐवजी हा कार्यकाल 5 वर्ष केला. दुसरी तरतूद आहे की लोकसभा आणि राज्यसभा राज्य विधिमंडळाच्या गणपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित करण्यात आली. आता गणपूर्ती म्हणजे काय तर कोरम. कुठल्या सभागृहाचं काम चालवण्यासाठी त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या निश्चित ठरवून दिलेला कोटा म्हणजे ती गणपूर्ती. भारतीय राज्यघटनेद्वारे लोकसभा किंवा विधानसभा हे जे सभागृह आहेत त्या सभागृहांचं कामकाज सुरू करण्यासाठी 1 ही सदस्य संख्या म्हणजे ही गणपूर्ती निश्चित करण्यात आली होती. 42व्या घटनादुरुस्तीने ही गणपूर्तीची अट रद्द केली होती. मात्र पुन्हा परत या घटनादुरुस्तीद्वारे गणपूर्तीची अट परत पुनर्स्थापित करण्यात आली आणि आज रोजी ती अट घटनेमध्ये समाविष्ट आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. म्हणजे जेव्हा मंत्रिमंडळ एखादं विधेयक किंवा एखादं बिल राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीसाठी पाठवतं तेव्हा राष्ट्रपती ते विधेयक पुनर्विचारासाठी मंत्रिमंडळाकडे एकदाच पाठवू शकतात. पुनर्विचारार्थ आलेलं बिल दुरुस्त करून किंवा आहे त्या स्वरूपात जर मंत्रिमंडळाने राष्ट्रपतीकडे पाठवलं तर राष्ट्रपतीला त्यावर स्वाक्षरी करावी लागते. ते पुन्हा पुनर्विचारार्थ दुसऱ्यांदा पाठवता येत नाही. ही तरतूद या घटनादुरुस्तीने केली. पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळ जो सल्ला राष्ट्रपतीला देईल तो सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. तो सल्ला राष्ट्रपतीला पाळावाच लागतो. 42व्या घटनादुरुस्तीने हा सल्ला बंधनकारक करण्यात आलेला नव्हता. 5वी तरतूद आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात अंतर्गत अशांतता हा शब्द होता पूर्वी. अंतर्गत अशांततेच्या कारणावरून देशामध्ये राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट नव्हे तर राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाऊ शकत असे. मात्र या घटनादुरुस्तीद्वारे अंतर्गत अशांतता हा शब्द या शब्दाऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला. हा एक बदल इथे करण्यात आलेला आहे. कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात अशी तरतूद केली. म्हणजे तोंडी शिफारस केल्याने राष्ट्रपतीला राष्ट्रीय आणीबाणी घोषित करता येणार नाही. तर तशा प्रकारची लेखी स्वरूपातच सूचना करावी लागणार आहे. लेखी स्वरूपात सूचना प्राप्त झाल्यानंतरच राष्ट्रपती तशी आणीबाणी घोषित करू शकतील. मालमत्तेचा हक्क जो मूलभूत हक्क म्हणून होता त्या मालमत्तेच्या मूलभूत हक्काचा समावेश घटनाकारांनी घटनेमध्ये केला होता. मात्र 44व्या घटनादुरुस्तीद्वारे जे काही 7 मूलभूत हक्क नागरिकांना दिले होते त्यातला जो हक्क होता मालमत्तेचा हक्क, तो मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आणि त्या हक्काला कायदेशीर हक्क म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणून आज रोजी राज्यघटनेमध्ये केवळ फक्त 6च मूलभूत हक्क आहेत. आणि पुढची एक तरतूद आहे की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणुकीबाबत न्यायालयास निर्णय देण्याचा अधिकार पुनर्स्थापित करण्यात आला. या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात काही
गैरप्रकार झाला असेल किंवा कोर्टामध्ये त्यांच्या निवडीसंदर्भात